हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जाऊ. स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो, हेच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. तर अगदी नेहमीप्रमाणे तुमच्या सर्वांसोबत खूप छान असा मस्त व्हिडिओ घेऊन आलो आहे. तर आता मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे ती म्हणजे आपण जी श्रावण सोमवारची पूजा मांडलेली आहे ना, तर त्याची उत्तर पूजा कशी करायची. तर रात्री म्हणजे झोपताना मी काय करतो, एकच दिवा ठेवतो, म्हणजे एकच समई ठेवतो. दोन्ही समई मी प्रज्वलित ठेवत नाही. एकच समई ठेवतो. मग तो दिवा सुरू होता तर तो थोडासा दुभंगला हे झाला, मग तो लावला आणि मग त्याच्यानंतर मग अगरबत्ती लावली, महादेवांना चंदन अर्पण केलं आणि त्याच्यानंतर त्यांची कपूर आरती केली. त्याच्यानंतर मग आपल्या हातामध्ये तांदूळ घ्यायचे आणि आपल्या मनात जे काही आहे ते सांगायचं आणि महादेवाला सांगायचं की आपण तुझी जी काही वेडीवाकडी सेवा केली ना ती स्वीकारून घे, असं आपण सांगायचं. आणि त्याच्यानंतर जे आपण ताट किंवा जी काही पिंड आपण ठेवली ती मग हलवून घ्यायची. मग आपली उत्तर पूजा होते. त्याच्यानंतर मग सर्व जे काही फुलं, धोत्र्याचं फूल किंवा अजून जे काही बेलाची पानं, सगळं जे काही आपण अर्पण केलेलं असतं ते सर्व उचलायचं आणि त्याच्यानंतर मग आपण पुढे काय करायचं हे सुद्धा मी शेअर करणार आहे. तर मी महादेवांना आहे ना असं छान मस्त पितळाच्या कमळामध्ये विराजमान केलं होतं. तर म्हणजे आपला जो पुढचा जो सोमवार येणार आहे, तर त्या सोमवारी मी शेअर करणार आहे की महादेवाची पिंड कुठल्या दिशेला कशी ठेवायची, कशी पूजा हे करायची किंवा श्रावण सोमवार मांडताना त्याची जलाधारी कुठे असावी, हे सर्व मी पुढच्या श्रावण सोमवारच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर नक्की बघा. तर आता एक अशी मी पिशवी घेतली आहे आणि सर्व श्रावण सोमवारचं जे काही निर्माल्य निघणार आहे ते ह्या एकाच पिशवीमध्ये ठेवणार आहे. तुम्ही असं करू शकता, तुम्ही तर तुमचं जे डेलीची पिशवी असते त्या पिशवीमध्ये सुद्धा जरी तुम्ही टाकलात तरी चालेल, पण हा निर्माल्य आहे तर तो त्याच्यानुसार नीटनेटका राहिला गेला पाहिजे. त्याच्यानंतर पितळेचं जेवढं सगळं होतं ते मी सगळं उचलून घेतलं. त्याच्यानंतर हे सर्व दिवे किंवा चौरंग होतात ते सर्व उचलून घेतलं. त्याच्यानंतर जिथे आपण पूजा मांडलेली असते तिथे 3 वेळा हळदी कुंकूने अक्षता अर्पण करायचं आणि त्या जागेवरती हात ठेवून ज्या देवाची तुम्ही सेवा केलेली आहे त्याला स्मरण करायचं आणि त्याचं 2 मिनटं तरी स्मरण करायचं आणि संपूर्ण पूजा मग आपण नंतर उचलून घ्यायची. तर आता थोड्या वेळ इथे मी असंच ठेवून देतो दिवा आणि अगरबत्ती. जोपर्यंत अगरबत्ती शांत होत नाही तोपर्यंत मग ठेवून द्यायचं किंवा दिवा शांत होत नाही तोपर्यंत ठेवून जायचं आणि त्याच्यानंतर मग आपण तिथे झाडू डायरेक्ट मारायचा नाही आहे, तिकडे हाताने रांगोळी पुसून घ्यायची आणि मग पुसायचं आहे. तर डायरेक्ट पूजेच्या नंतर टॅक्सीमध्ये मी ब्लॉग स्टार्ट करतोय, कारण आता आम्ही जातोय आमच्या दुसऱ्या घरी पूजेसाठी आणि तसं आम्हाला खूप उशीर झाला. 11 वाजता निघणार होतो पण करेक्ट 11:04 आम्ही निघालोय. इथे थोडं काय काय मी बेसिक सामान घेतलंय, म्हणजे आज मी नवीन चौरंग घेतला होता तो, त्याच्यानंतर असं छोटं छत्री बित्री थोडंसं सामान मी घेतलंय. मम्मी तिकडनं डायरेक्ट येणार आहे, म्हणजे ती कामावरनं डायरेक्ट त्या घरी येणार आहे. पप्पा आता पुण्याला पोहोचलेत. पुण्यावरनं मग ते आता ते कधी पोहोचतील आय डोंट नो. किती तासात? 3 तास. मग 3 तासानंतर मग ते इथे येतील आणि मग बघू कधी काय होतं. आता अजून पूजा नाही झाली, 11 वाजले तरी माझी घरातली मी ह्याची पूजा उरकून घेतली होती. तिकडचं जाऊन आता मला करायचं आहे. बघू आता त्याला कितीसा वेळ लागतोय. आणि ट्रॅफिक तर नेहमीप्रमाणे गणपतीत लालबाग म्हणजे पूर्ण गच्च भरलेलं असतं. आम्ही स्वतः कसे आमच्या घरी जातो ते आम्हाला आमचं माहिती आहे. खूप स्ट्रगल करून आम्ही जातो विसर्जनाच्या दिवशी. आणि विसर्जनाच्या दिवशी तर अजिबात विचार नको. हा जो लालबागचा इकडचा स्पेस आहे तिकडे अजिबात जागा नसते. आम्ही कसे 5 दिवस आमच्या गणपतीसाठी जातो, आम्हाला आमचं माहिती आहे. तो काय बोलशील? विसर्जनाला तर विचारूच नको. हा, विसर्जनात अजिबात विचार. आणि याचं मध्ये मध्ये सारखं ट्रॅफिक लागतं ना, मला त्याचा खूप कंटाळा येतो. वॉट एव्हर. ट्रॅफिक सिग्नल एकच यार. सॉरी, हा सिग्नल लागतो बरोबर. ट्रॅफिक म्हणजे सगळं सुचत नाही ना काय काय वेळेस आपल्याला बोलायला. बरोबर ना, मला सुचत नाही. तुला नेहमी सुचतं ना. बोल बोल. आज वनिता तिकडे गेल्यावरती पातोळ्या करणार आहेस, मी ते पण तुम्हाला दाखवेन नंतर पुढे पुढे जसं जसं होत जाईल तसं पातोळ्या नॉट पुरण मला बेसिक येतं बनवता, एवढं पण नाही. माझी मम्मी पुरण छान बनवते. डिझाईन करण्याचं काम करणार आहे, बघू आता कसं काय.
म्हणजे लोकांना कोणी शूट करत असलं तर लोकांना किती असं जज्बा असतो त्या माणसांना बोलायचा, आणि असं त्यांच्या तोंडावर असे म्हणजे असं बघत असतं त्यांच्या चेहऱ्याच्या ह्याच्यावर समजतं ना अल्ट्रा प्रोमॅक्स लेवल. म्हणजे मला फक्त उतरा आणि मग हे पुढच्या याला जावं. उतरतो जातो पुढे. हा मी इकडनं जातो. पिशवी घेऊन जाशील ना घरी, मला थोडेसे पैसे देऊन. त्याच्यानंतर मग आमची थोडीफार येडीगिरी झाली आणि डायरेक्ट मग मी टॅक्सीमध्येच व्लॉग स्टार्ट केला. त्याच्यानंतर मग घरी आलो, थोडंफार बाकीच्या गोष्टी बघितल्या आणि मग नागपंचमीच्या पूजेला सुरुवात केली. तर नागपंचमीच्या पूजेचं मागच्या वर्षी मी सगळं डिटेली शेअर केलं आहे की कशी पूजा मांडायची, कसं काय करायचं, एकूण एक अगदी आणण्यापासून ते विसर्जनापर्यंत मी प्रत्येक गोष्ट शेअर केलेली आहे. जर तुम्ही मागच्या वर्षीचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. त्याच्यात मी प्रॉपर सगळं शेअर केलेलं आहे. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये किंवा 2025च्या नागपंचमीच्या व्हिडिओमध्ये मी डिटेली ते सर्व गोष्टी तुमच्या सर्वांसोबत शेअर नाही करत आहे. जेवढी काही बेसिक जे काय आहे ते मी शेअर केलं. त्याच्यानंतर विसर्जन तुमच्या सर्वांसोबत शेअर केलं आणि हे जे घर आहे ना, तर इथे छान अशी मस्त पूजा केली आणि त्याच्यानंतर मग विसर्जनाचं सुद्धा तेवढं जेवढं जमलं मी तेवढं तुमच्या सर्वांसोबत शेअर केलं. कारण बाकीच्यासुद्धा थोड्या काय कामं असतात, मग ते पण करायचं असतं आणि बऱ्याचशा अशा काय गोष्टी असतात. त्याच्यानंतर मग आता गणेश पूजन करून घेतलं आणि मग त्याच्यानंतर मग नागपूजन करून घ्यायचं. बरेच जण नागपंचमीच्या पूजनामध्ये गणेश पूजन करत नाही, फक्त स्मरण करतात आणि त्याच्यानंतरच मग नागपूजा करतात. पण असं करू नका. गणेशाची सुपारी ठेवल्याच्या नंतरच तुम्ही नागपूजन करा. कारण कुठलीही पूजा किंवा कुठलीही सेवा ही गणपती बाप्पाशिवाय अपूर्ण आहे किंवा अपूर्ण मानलीच जाते. कारण कुठल्याही पूजेमध्ये पहिलं स्थान हे गणपती बाप्पांचंच आहे आणि त्यांचा मान आपण त्यांना तो देणं गरजेचं आहे असं मला तरी वाटतं. मग तुम्ही तो विड्यासकट ठेवा किंवा साधी सुपारी जरी तांदळाच्या आसनावरती तुम्ही ठेवलात तरीसुद्धा चालेल. त्याच्यानंतर तिकडे दिवा म्हणजे समया वगैरे असं मी काही लावलं नव्हतं, फक्त एकच दिवा लावला होता. कारण तिथे खूप हवा आणि खूप अशा काय बाकीच्या गोष्टी असतात त्याच्या ह्याच्यानुसार. तर म्हणून काय तिथे मग मी एकच छोटासा असा दिवा लावला आहे आणि अशी माझी पूजा झाली आहे. त्याच्यानंतर मग छान असं मस्त पूजा झाली. त्याच्यानंतर मग थोडंफार जेवण पण झालं, म्हणजे जेवण वगैरे बनवलं. नागपंचमीला जास्त करून कोकणाच्या भागामध्ये म्हणजे कोकणी भागामध्ये पातोळा हा प्रकार केला जातो. तर त्याचं मी काही असं जास्त असं शूट केलं नाही. म्हणून हा एक उभा व्हिडिओ मी शॉर्ट व्हिडिओसाठी शूट केला होता, तोच तुमच्या सर्वांसोबत शेअर केला. त्याच्यानंतर मग आता छान मस्त देवाला नैवेद्य दाखवलेला आहे आणि छान नैवेद्य झालं होता. पातोळ्यासुद्धा बनवल्या होत्या. कधी ते जास्त असं पातोळ्या वगैरे आम्ही बनवत नाही, पण यावेळेस बनवल्या होत्या आणि खरंच खूप छान झालं होतं. अगदी तुपाच्या टेस्ट आणि खूप भारी. त्याच्यानंतर मग आता वेळ आली ती म्हणजे विसर्जनाची. नागोबाचं विसर्जन हे संध्याकाळ होण्याच्या आतमध्ये केलं जातं. तर आम्ही निघालो होतो 5:30च्या आसपास, 5:30 पावणे 6च्या आसपास आणि मग त्याच्यानंतर हे लालबागमध्येच मेघवाडीच्या ठिकाणी हे असं पूर्ण जंगल टाईपमध्ये आहे, म्हणजे पूर्ण जंगलच्या जंगल पूर्ण. त्याच्यानंतर लास्ट टाईम पण इथेच विसर्जन केलं होतं आणि ह्या वर्षीसुद्धा इथेच आहे आणि जी म्हणजे पूर्ण पाटाचं जसं पाणी जातं, अगदी पूर्ण जी गावची फिलिंग असते ती या भागामध्ये मला आली. जसं बाकीच्या गावी आहे सावंतवाडीला वगैरे, तर ती जी फिलिंग आहे ना ती मला इकडे आल्यावरती आली आणि हे असं पूर्ण पाटासारखं तिथे पाणी जात होतं. आणि हा माझा भाऊ आहे, माझ्या मधले जे मोठे काका आहेत ना त्यांचा मुलगा.
तर मग तो ह्या काही अशा गोष्टी असतात त्या करत असतो. मी फक्त काय काय पूजेचं वगैरे बघत असतो. आणि खालती तुम्ही बघत असाल पूर्ण तो मातीचा रस्ता होता. म्हणजे गावी लाल माती टाईपमध्ये असतो, इकडचं थोडंफार वेगळं होतं. आणि पूर्ण पाय असे त्यामध्ये भंगले गेले पूर्णच्या पूर्ण. त्याच्यानंतर पुढे विसर्जन करताना मी लास्ट टाईम म्हणजे मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलं होतं प्रॉपर तो ठेवेपर्यंत. पण ह्यावेळेस त्याचा मित्रसुद्धा होता, तर मला एवढं डीपली शूट करता नाही आलं, कारण पूर्ण खालती चिखल होता. आणि तरी मी बाकीचं काय काय तुम्हाला दाखवलं, तुम्ही बघू शकता. तिकडे किती म्हणजे किती नागोबा आणून ठेवलेले आहेत, म्हणजे विसर्जन झालेले आहेत. आणि आमचा जो नागोबा असतो तर तो आम्ही म्हणजे बरेच जण बोलतात की संध्याकाळच्या आधी म्हणजे 4 वाजता तरी विसर्जन केला हवा होता. तर असं काही नाही, तुम्ही 6च्या आधीसुद्धा विसर्जन करू शकता किंवा कमीत कमी 6. तर असा होता माझा दिवस. तर अगदी नेहमीप्रमाणे तुम्हाला सर्वांना आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.